नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सजग, सतर्क, सक्रिय आवाज आणि तसंच कार्य हे सारं काही घडतं ते म्हणजे पत्रकारिता पेशा. लोकशाहीचा चौथा स्तंभ असा आपण ज्याचा अभिमानाने उल्लेख करतो तो हा पत्रकारितेचा पेशा. विकास, प्रगती, सामान्यांचा आवाज, सामान्यांची लेखणी याबरोबरच अन्याय, अत्याचार, बंड, त्याचबरोबरीने जिथे कुठे काहीतरी खतखततंय ते व्यक्त होण्याचं माध्यम या सगळ्या काही वलयांमध्ये असलेला हा पत्रकारिता पेशा. जेव्हा आपण वलयाचा उल्लेख करतो त्याबरोबर याला निरपेक्षपणाचं एक वेगळा सुद्धा पाकळी सुद्धा दडलेली आहे. या सगळ्या मुद्द्यांचा विचार करताना हे बुलंद आहे, हा आवाज आहे, निरपेक्ष आहे या सगळ्या विशेषणांच्या बरोबरीने हा प्रखर आहे आणि याची ज्योत तेजस्वी आहे हे सुद्धा आपण वारंवार अनुभवतो. हे अनुभवतो तेव्हा एक लक्षात येतं की या सगळ्या गोष्टींमुळे, या प्रखरतेमुळे अस्वस्थ होणारा पण एक समाज आहे. आणि मग हा समाज काय करतो? हा अस्वस्थ समाज यावरती आघात करतो. या आघातामधून ही ज्योत अजून प्रखरतेनं, तेजाने पुढे येऊ बघते. आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेले लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हणत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेला हा स्तंभ जेव्हा झाकोळून टाकण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याचा निषेधही या लोकशाही राज्यात, राष्ट्रात हा प्रकर्षाने होतोच होतो. मुळात ही वेळ का उद्भवते याचाही विचार व्हायला हवा. ही वेळ उद्भवते म्हणताना नेमकी काय परिस्थिती असते की ही ज्योत झाकोळून टाकावी असं समाजाला वाटतं. एकीकडे आपण म्हणतो हा समाजाचा आवाज आहे, पण दुसरीकडे तोच समाज या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध, विकास आणि प्रगतीच्या मार्गावर जाऊ इच्छिणाऱ्यांना झाकोळून टाकण्याचा प्रयत्न का करतो? हे सगळं बोलण्याचं आजचं कारण म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने 2 नोव्हेंबर हा पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध दिवस म्हणून सांगितलेला आहे. नेमकं काय आहे? पत्रकार, त्यांचं अभिव्यक्ती, त्यांचं स्वातंत्र्य या सगळ्या बाजू असताना सुद्धा असं काय आहे की या सुरक्षित राष्ट्रामध्ये, सुरक्षित देशामध्ये आणि सुरक्षित जगामध्ये सुद्धा त्यांना हल्ले करून त्यांचं स्वातंत्र्य हे हिरावून घेतलं जातं? काय आहे हे सगळं आणि समाज म्हणून आपली काय जबाबदारी आहे? सगळं काही उलगडायचं आहे आजच्या भागामध्ये. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे पत्रकार, अभिव्यक्ती आणि हल्ले. या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी 2 तज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. आपल्याला त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून त्या दोन्ही व्यक्तिमत्व आपल्या परिचयाची आहेत. पत्रकार राही भिडे आणि पत्रकार प्रतिमा जोशी. नमस्कार. आपल्या दोघींचंही मनपूर्वक स्वागत करते सखी सह्याद्रीच्या मंचावर. पत्रकार राही भिडे यांना आपण जाणतोच. दैनिक पुण्यनगरीच्या त्या मुख्य संपादिका आहेत. गेली 28 वर्ष या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची अनेक पुरस्कारांनी दखल घेतलेली आहे. गेली 27 वर्ष कॉलम लेखिका ही मॅडमची एक वेगळी ओळख आहे आणि त्या सतत सातत्य हे त्यांच्या कामाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. रिपोर्टर ते मुख्य संपादिका असा एक लक्षवेधी प्रवास मॅडमचा आहे. त्याचबरोबर आपल्या बरोबर आहेत पत्रकार प्रतिमा जोशी. महाराष्ट्र टाइम्समध्ये मुख्य संपादिका म्हणून मॅडम कार्यरत आहेत. गेली 25 वर्ष आपण त्यांची लेखणीच्या माध्यमातून त्यांना जाणतो. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांच्या कार्याची विविध पुरस्कारांनी दखल घेतलेली आहेच. त्यांचे अग्रलेख आपण सतत वाचत असतोच. सह्याद्री वाहिनीच्या हिरकणी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा मॅडमचं अतिशय उल्लेखनीय असं कार्य आहे. आज आपल्याबरोबर ही 2 व्यक्तिमत्व आहेत. या 2 व्यक्तिमत्वांची एक ठळक ओळख म्हणजे पत्रकारिता क्षेत्रामध्ये असलेल्या सगळ्या भूमिका या दोन्ही व्यक्तिमत्वांनी अभावलेल्या आहेत. रिपोर्टिंग ते संपादक हा एक मोठा प्रवास असतो आणि यामध्ये अनेक पल्ले दडलेले असतात. या प्रत्येक टप्प्यांमधनं यशस्वी कार्यकर्तृत्वाचा ठसा या दोन्ही व्यक्तिमत्वांनी उमटवलेला आहे आणि म्हणूनच आपल्यासाठी या दोन्ही व्यक्तिमत्वांचं मार्गदर्शन आजच्या या विषयावर फार मोलाचं आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. पत्रकार, अभिव्यक्ती आणि हल्ले.
राही मॅडम, सगळ्यात आधी जेव्हा पत्रकार आणि हल्ले हे समीकरण येतं तेव्हा हे कुठे ना कुठे डाचतं. नेमकं काय आहे हे? खरं सांगायचं तर पत्रकारांवरच्या हल्ल्यांची आपण नेहमी चर्चा करतो, पण हे पत्रकारांवरचे हल्ले म्हणजे कोणावरचे हल्ले? जो फील्डवर काम करतो, जो बातमी आणतो, त्या पत्रकारांना ह्याचा जास्त त्रास होतो. म्हणजे त्याने आणलेली बातमी असते. बरेचदा काय होतं की ती आणलेली बातमी आम्ही लावत असतो, आम्ही ती बातमी लावत असतो, आम्ही ती बातमी लोकांपर्यंत पोचवत असतो, परंतु पत्रकार फक्त बातमी आणण्याचं काम करतो. तरी सुद्धा ह्या पत्रकाराने बातमी दिली म्हणून त्या पत्रकाराला त्याचा त्रास होतो. आणि मी ह्या निमित्ताने सांगू इच्छिते की ह्याच्यामध्ये संपूर्ण समाज नाही, जे काही महत्वाकांक्षी लोक असतात, म्हणजे ज्यांना त्यांचं काहीतरी दडवायचं असतं आणि ते जर पत्रकाराने उघड केलं तर तो पत्रकार हल्ल्याचा बळी ठरतो. तर अशा पद्धतीने पत्रकारांवर, फील्डवर काम करणाऱ्या पत्रकाराला त्याचा त्रास होतो. आणि संबंध समाज ह्याच्या पाठीमागे असतो असं नाही, ते काही जे महत्वाकांक्षी लोक असतात तेच ह्याच्या पाठी असतात. आणि मी ह्या निमित्ताने एक स्टेटमेंट करू इच्छिते की सगळ्यात जास्त पत्रकारांवरचे हल्ले जे होतात ते राजकीय पक्षाच्या लोकांकडून होतात. म्हणजे जवळजवळ 70 ते 72% जे हल्ले आहेत आतापर्यंत झालेले पत्रकारांवर ते राजकीय पक्षांकडून झालेले आहेत. बरं. आणि मग ते कव्हर करताना तिकडे काही पत्रकाराला जाऊ देत नाहीत, एखादी घटना कव्हर करताना पत्रकाराला जाऊ देत नाहीत. आणि मग त्या पत्रकार, त्याला तर त्याचं कर्तव्य पूर्ण करायचं असतं, खरंय, तो कसाही करून तिथे ते तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. मग पोलीस त्याला अडवतात, मग बाकीचे लोक त्यांना अडवतात, कार्यकर्ते अडवतात, दमदाटी करतात, असे प्रकार सुद्धा होतात. आणि बऱ्याचशा पत्रकारांना आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. देशभरात, जगभरामध्ये, फक्त महाराष्ट्रातच असं नाही, भारतामध्ये आणि जगातल्या इतर राष्ट्रांमध्ये सुद्धा पत्रकारांवर हल्ले हे होतच असतात. मॅडम, एवढा ठामपणे होतच असतात. प्रतिमा मॅडम, जेव्हा तुमचा प्रवास रिपोर्टिंग पासून मुख्य संपादक अशा सगळ्या टप्प्यांमधनं आहे, एक अनेकविध अनुभवांचं भांडार तुमच्याकडे आहे. पत्रकारिता या पेशाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? नाही, आता कसं आहे की सगळंच बदलत चाललेलं आहे. म्हणजे लोकांचं दृष्टिकोन सुद्धा बदललेला आहे. म्हणजे मला स्वतःला गेल्या काही वर्षात एक जाणवलेली बाब अशी की खूप सॉफ्ट टार्गेट केलंय मीडिया. बरं. म्हणजे कधी कधी असं वाटतं, म्हणजे राही पण सहमत होईल माझ्याशी, की मीडियावरचा एकदा विश्वास उडवला की मग अनेक खोट्या गोष्टी पसरवायला, आत्ता हिने जे सांगितलं की खूप हितसंबंधी महत्वाकांक्षी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांना एक रान मोकळं होऊन जातं. अच्छा. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देते की सोशल मीडिया खूप प्रभावी आहे आता. त्याच्यावर तुम्ही काही लिहिलं त्याची शहानिशा नसते, त्याची खातरजमा नसते, त्याला काही खुलासे प्रतिखुलासे काही नसतात आणि एकाने दिलं की ते सगळीकडे जातं. खूप फास्ट अशा पद्धतीने आणि फास्ट अशा पद्धतीने पसरणार आहे. मीडिया तुम्ही एकदा संशयाच्या जाळ्यात उभा केलात की मग त्यांनी जीव तोडून किती सत्य सांगायचा प्रयत्न केला तरी माणसांचा एकदा उडालेला विश्वास परत आणता येत नाही. आणि मला स्वतःला असं वाटतं की मीडिया हा लोकशाहीचा जर चौथा खांब असेल तर चौथ्या खांबावरचा विश्वास उडवणं हे कोणाच्या हिताचं आहे हे मी सांगण्याची गरज नाही. ज्यांना काहीही करून आपलं कंट्रोल, आपलं नियंत्रण, आपली सत्ता कायम ठेवायची आहे, अशाच लोकांना या सगळ्या गोष्टींच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण व्हावा. म्हणजे न्याय यंत्रणेबद्दल संशय व्हावा, पत्रकारितेबद्दल संशय व्हावा, अनेक ज्याच्यामुळे लोकशाही जिवंत राहू शकते अशा कुठच्याही गोष्टीच्या बद्दल या पद्धतीचं वातावरण तयार करणं हा एक वेगळा मोठ्या स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. आणि ह्याचे फटके पत्रकारांना बसत असतात, अनेक अर्थांनी बसतात. म्हणजे आता राहीने सांगितलं तसं फील्डवरच्या पत्रकारांना बसतात, ते उघडच आहेत, म्हणजे तो तिथे हजरच असतो. अशा अनेक घटना घडल्यात की लोकांनी झुंडीने येऊन मारहाण केलेली आहे, आतमध्ये घुसून काचा फोडलेल्या आहेत, सगळं. म्हणजे पण एक तीही मान्य करेल की एक सायलेंट नियंत्रण सुद्धा असतं. एक उदाहरण सांगेन मी की एका विशिष्ट घटनेवरून गेल्या महिन्यामध्ये मी एक आर्टिकल लिहिलं, एक लेख लिहिला आणि फोन ज्या पद्धतीचे आले ते असंच सांगणारे होते की तुम्ही तुमची मर्यादा ओलांडताय. बर.
आणि तुम्ही या पद्धतीने जर व्यक्त होत राहिलात तर मग ते काही खरं नाही. म्हणजे जर का उद्या क्षोभ घडला तर त्याला तुम्ही कारणीभूत असाल. अशा पद्धतीने हे सांगणं हा एक प्रकारचा दबावाचाच भाग असतो आणि या प्रकारचे दबाव माध्यम मोठ्या प्रमाणामध्ये अनुभवतायत सध्या असं मला वाटतं. आणि हे माध्यम कोणतंही असो, पण पण तुमच्या माहिती करता सांगते, आत्ता आलेली बातमी आहे की या 2-4 दिवसांमध्ये पुढच्या आठवड्यात एका प्रसिद्ध टीव्ही चॅनलचं प्रसारणच कदाचित काही काळ बंद ठेवलं जाणार आहे स्कॅनिंगसाठी. म्हणजे त्यांनी केलेलं जे प्रक्षेपण आहे ते सरकारला आक्षेपार्ह वाटत आहे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की ते नेमकं काय आहे ते स्पष्ट होईल. आत्ता या क्षणी त्याच्याविषयी आम्ही कॉमेंट नाही करू शकत, पण तुमच्या लक्षात असं येईल की खूप वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष ठेवलं जातं पत्रकारितेतल्या लोकांवर, त्या कामावर. आणि हल्ले हा फिजिकलच दरखेपेला घ्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. ते वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या जवळ, तुमच्या आसपास येत असतात. खरंय, हा मुद्दा तुमचा महत्वाचा आहे. याकडे मी वळणार आहे. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तुमच्या दोघींच्या परवानगीने, तो घेते. शलाका गाडगिळे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. मी शलाका गाडगिळे कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. बोला. माझा प्रश्न असा आहे की मी कल्याणहून प्रश्न विचारते की माझा पहिला प्रश्न असा आहे की पत्रकार होण्यासाठी कोणत्या प्रकारचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न आहे की पत्रकार होण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये कोणते गुण अत्यावश्यक आहेत. आणि तिसरा प्रश्न, पत्रकारांवरती जे हल्ले होतात ते हल्ले टाळण्यासाठी काय करायला हवं. धन्यवाद शलाका मॅडम. शलाका मॅडम, आणि सगळ्यांनाच मी विनंती करेन की आज आपण स्पेसिफिकली अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्यावर होणारे हल्ले पत्रकारिता पेशामध्ये यावरती आपलं पूर्णपणे फोकस असणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून प्रश्न अपेक्षित आहेत. आणि शलाका मॅडम, तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळतीलच. शलाका गाडगिळे यांचा फोन होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की हे हल्ले होऊच नयेत म्हणून काय करता येईल. हे शक्य आहे का? मला आगीवरून चालायचे पण माझे पाय भाजता कामा नयेत. नाही, पत्रकारांवरच्या हल्ल्यांवरती नियंत्रण कसं आणायचं, आणलं पाहिजे मुळामध्ये हे एक प्रत्येकाला वाटतं. आणि त्या संदर्भातले संबंध जगभरातून हल्ल्यांचा निषेध व्यक्त होतो. आणि पत्रकारांवरच्या हल्ल्यांवरती कायदा झालाच पाहिजे पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी, ह्याची ही मागणी खूप वर्षापासून सुरू आहे. बरं. आणि संपादकांच्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा ह्या संदर्भातला त्या लोकांनी रिझोल्युशन सुद्धा पास केलेलं आहे की पत्रकारांच्यासाठी कायदा झाला पाहिजे संरक्षणासाठी. पण त्याचा अजूनही होत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पत्रकारांवरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ, म्हणजे त्याला आळा बसावा, नियंत्रण बसावं, याच्यासाठी कायद्याचा मसुदाच तयार करून दिलेला आहे सरकारकडे. पण आतापर्यंत एकाही सरकारने त्याच्यावरती काम केलेलं नाही. मला माहित नाही, कदाचित असं सुद्धा असेल की त्याच्यामध्ये जी शिक्षा आहे, समजा 3 वर्षाची शिक्षा त्याच्यामध्ये दिलेली आहे, तर मग बहुतेक राजकारणीच लोक तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे करत नाहीत का? म्हणजे अशी कधी कधी शंका. हा शोध आपण मंडळीच लावणार आहात, पत्रकार मंडळी, आणि आमच्या पाशी ती माहिती देणार आहात. ज्या वेळेला पत्रकार शंका व्यक्त करतात त्यावेळेला समजून जा काय असेल ते. का होत नाही असं एक असं वाटतं. बरं. आणि माझं असं ठाम मत आहे की त्याच्यासाठी कायदा हा झालाच पाहिजे. आता कायदा होण्याच्या बद्दलचं अडचण काय आहे? आम्ही जर समजा सरकारच्या पातळीवरनं अंदाज घेण्याचा प्रयत्न केला तर असं समजतं की काही पत्रकार आहेत ते कायद्याचा मग गैरवापर करतील. त्यांची मगरुरी वाढलेली असते आणि ते कायद्याचा गैरवापर करतील आणि जास्तीत जास्त पत्रकारितेच्या माध्यमातून फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतील. अशा पद्धतीचा एक सूर सरकार पातळीवरनं निघतो. अच्छा. पण माझं असं म्हणणं आहे की किती पत्रकार असे असतील, आणि जर कायदा करायचा म्हटलं तर आत्ता जे अस्तित्वात कायदे आहेत त्या कायद्यांचा दुरुपयोग होत नाही का? म्हणजे माझ्या मते प्रत्येकच कायद्याचा दुरुपयोग होतोय. बरं. म्हणजे एखाद्याला जर कायद्यातनं काही पळवाट काढायची असेल तर ती असतेच असते. म्हणजे त्याबद्दल काही आपण दुमत कुणाचा असता कामा नये. म्हणून पत्रकारितेच्या कायद्याचाच इतका बाऊ का करावा? म्हणजे सरकारने सुद्धा ह्याचा निश्चितच विचार केला पाहिजे की पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा हा झाला पाहिजे. पुढचा फोन घेते. नमस्कार, आपल्याशी रमेश बोलतायत अहमदनगरहून. हॅलो, मी रमेश दातीर. हो हो. वाघोली, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगरहून बोलतोय. पत्रकारावर जे हल्ले होतात त्यासाठी
त्यांना संरक्षण मिळण्यासाठी कायदे कठोर होण्याची आवश्यकता आहे असं आपणास वाटते का? धन्यवाद. प्रतिमा मॅडम, काय सांगाल? म्हणजे मगाचाच मुद्दा आहे की सुरक्षित त्यांना संरक्षण मिळावं, पण पत्रकार हे अनेक पत्रकार आहेत, पेशामध्ये वाहून घेतलेली मंडळी आहेत, यांना संरक्षण कशा पद्धतीने देता येऊ शकतं? कायदा हा एक भाग झाला, त्या व्यतिरिक्त आता राहीने म्हटलं तसं की खरं तर केंद्र सरकारकडे कित्येक वर्ष ड्राफ्ट पडलेला आहे आणि त्याच्यावर किती चर्चा झाल्या असतील, किती सेमिनार झाले असतील, त्याला काही मर्यादाच नाही. त्यातल्या काही तरतुदींना पत्रकारांचा आक्षेप आहे, तो नोंदवला गेलेला आहे, त्याच्याविषयी बोललं गेलेलं आहे. प्रश्न इच्छाशक्तीचा आहे असं मला वाटतं एक. आणि आता जसं सातत्याने आम्ही म्हणतोय की बघा, याच्यामध्ये सत्ता अनेक प्रकारची असते समाजामध्ये. म्हणजे राजकारणी लोकांची असते, राजकीय सत्तेची असते, तशा सत्ता सांस्कृतिक सत्ता असते, आर्थिक सत्ता असते, सामाजिक स्तरांच्या उतरंडीच्या सत्ता असतात माणसांच्या. मला असं वाटतं की या प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या सत्तेवर बसलेली जी मंडळी आहेत तीच कुठेतरी रिप्रेझेंट करतात ना, प्रतिनिधित्व करतात इथल्या सगळ्या धोरणकर्त्यांचं आणि ह्याचं. म्हणजे आपल्या लोकशाही आता अजूनही इतक्या प्राथमिक अवस्थेत आहे की सर्वसामान्य माणसाचं मत विचारात घेतलं जाईल या पद्धतीने अजून त्याची रचना सुरुवातही झालेली नाही आहे. म्हणजे ठरवणारी माणसं एका विशिष्ट गटातली, विशिष्ट वर्गातली, विशिष्ट समूहातली आपल्याला असलेली दिसतात. त्यांच्या दृष्टीने कशाला महत्व आहे आणि कशाला नाही, प्राधान्य कशाला, हे असे अनेक मुद्दे आहेत. बरं, पत्रकारितेच्या संदर्भात राहीने मगाशी सांगितलं तसं मला एक आणखीन लक्षात तुमच्या आणून द्यावं असं वाटतं. आता तिने सांगितलं की गैरवापर करतील अशी भीती व्यक्त होते. खरं सांगायचं तर एक धांडोळा खरोखर किमान महाराष्ट्रात तरी आपण असं घ्यायला पाहिजे की प्रत्येक राजकीय नेत्याची स्वतःच्या मालकीची किती वर्तमानपत्र आहेत त्यांनी सांगून टाकावं. ती कशी चालतात ते पण त्यांनी सांगावं. ती कुठच्या कायद्यांनी चालतात त्याचं सुद्धा त्यांनी एकदा लेखाजोखा घ्यावा. आता सध्या सुप्रीम कोर्टामध्ये एक केस चालू आहे आणि त्याच्यामध्ये अनेकांचं असं वास्तव काय आहे ते पुढे येत आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. मला स्वतःला असं म्हणायचं आहे की अशा प्रकारची एक फौज, की तुम्ही सारखं मगापासून तेजस्वी वगैरे असं काय काय म्हणताय, आमचा अनुभव असा की एक असा वेगळा लोंढा ह्याही क्षेत्रात अन्य क्षेत्रांप्रमाणे आलेला आहे तो असा की कोणाशी तरी एकाशी बांधिलकी मांडून काम करणारे लोक सुद्धा आहेत आमच्या क्षेत्रात आणि ते कोणाला बांधलेले आहेत आणि त्यांना कोणी बांधून घातलेलं आहे हे सुद्धा लोकांना माहिती आहे. आता तुम्ही तुमच्या सोयीचं असेल तेव्हा त्यांना वापरणार, तुमच्या सोयीचं नसेल तेव्हा त्यांची ढाल पुढे करून आमच्यासारख्यांना सांगणार की ह्याचा गैरवापर होणार. मला स्वतःला असं वाटतं की हा ज्याला आपण मराठीत सिद्ध साधकाचा खेळ म्हणतो की सिद्धही तोच आणि साधकही तोच आणि त्याचं भरडून जो निघतो माणूस तो वेगळाच आहे. तुम्हाला एक छोटं उदाहरण देते मी. आता हल्ल्यांबद्दल बोलतोय. मी ज्या समूहात काम करते त्या समूहातल्या एका चांगल्या पत्रकाराचा काही वर्षांपूर्वी त्याच्या राहत्या घरासमोर त्याची हत्या झाली. तो क्राईम रिपोर्टर होता. क्राईम रिपोर्टरना ही भीती कायम असते, गुन्ह्याचं रिपोर्टिंग जे करतात. आता त्याच्यामध्ये सगळेच गुन्ह्याशी संबंधित असतात ज्याचं तुम्ही माहिती देता. कोणीतरी एक जण दुखावले जाऊ शकतं, कोणाचं तरी हितसंबंध मागे पुढे होऊ शकतात आणि तुम्ही कितीही जरी निपक्षपाती राहायचं म्हटलं तरी 19-20 होतं प्रत्येक गोष्टींमध्ये. त्याची किंमत जर त्याला जीव स्वतःचा गमावून द्यावी लागत असेल तर मग या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेविषयी इथल्या धुरीणांनी आम्हाला सांगायला येऊ नये. हे त्याच्या राहत्या घरासमोर त्याची हत्या होणं हा काही फार मोठा आणि आजही म्हणजे मला असं वाटतं राही की अजूनही त्याचे गुन्हेगार सापडलेले नाहीयेत. पुढे काही खटल्यामध्ये सुधारणा झालेली नाहीये. काही जवळपास आम्ही पत्रकार सुद्धा आता विसरलोत की काय ती घटना, अशी परिस्थिती आहे. ह्याचं कारण असं की खरंच काही घडत नाही. म्हणजे लोकांना जे वाटतं की हा एक खूप प्रभावी घटक आहे आणि या घटकाची ताकद एवढी प्रचंड आहे मीडियाची, तर आमच्याच एका सहकार्याचा जीव गेलेला असताना सुद्धा आम्ही काही करू शकत नाही. ही मला असं वाटतं की पत्रकारांसाठी कशी गोष्ट आहे मला माहीत नाही, पण एकूणच भारतीय लोकशाही व्यवस्थेसाठी वाईटच गोष्ट आहे. आणि ह्याच्याबद्दल केवळ पत्रकारांनीच वाईट वाटून घ्यायचा आणि निषेध करायचा का? मला असं वाटतं मगाशी त्या ताईने जो एक प्रश्न विचारला की समाजाने सुद्धा, मी पहिल्यांदाच मांडलेला मुद्दा होता की किती प्रचार तंत्र कोणाचं कसंही असू देत, आपल्याला जे दिसतं, आपल्याला जे जाणवतं, आपल्याला जे लक्षात येतं ते आपण मांडलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, तर्क लावला पाहिजे. कोण काय सांगतं ह्याच्यापेक्षा काय आहे हे समजून घेणं हे लोकांचं आणि वाचकांचं पण काम आहे, प्रेक्षकांचं पण काम आहे. प्रेक्षक सुद्धा
आपले प्रेक्षक म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे आणि वाचक प्रिंट माध्यमाचे, ह्यांनी केवळ सिनेमाच्या जाहिराती आणि सिनेमाचे रिव्ह्यू आणि मागचं क्रीडेचं पान वाचण्यापुरतंच पेपर घेतला तर मग कसा सजग नागरिक निर्माण होणार याच्यातनं, खरं. हाही विचार करायला हवा या सगळ्या जेव्हा तुम्ही गोष्टींचा. मगाशी मुद्दा मांडलात, ह्या माध्यमाकडे येण्यामागे देशप्रगती हा जो मुद्दा आहे, देशप्रगती किंवा देशबांधवांची प्रगती या माध्यमातून एका विशिष्ट मानसिकतेतनं व्यक्ती या पेशाकडे वळते, त्यावेळी एक भारलेली मानसिकता असू शकते आणि पुढे जाऊन प्रवाहामध्ये सामील होणं, हितसंबंध नाही, नाही, जपणं होतं असे ना, काही होतं कंगोरे ना. म्हणजे उद्भवतात आम्ही का? दोघी हे मान्य करतो की मगाशीच मी म्हटलं की इथे एक वेगळी फौजही आलेली आहे, इतर क्षेत्रात जशी आली आहे तशी. 100% पत्रकार हे अगदी शुद्ध धुतलेले आहेत असं कोणीच म्हणत असं नाही नाही या म्हणत सगळ्याच्या. आम्ही. पण मला असं वाटतं की मग हे जे काय आहे आलेलं आता, म्हणजे जे आपल्याला बरोबर वाटत नाही त्याची कारणं शोधायला गेलं तर तीही तुमच्याच अंगलट येणारी आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे मी कुठेही समर्थन करत नाहीये चुकीच्या गोष्टीचं, पण मग एक अशी व्यवस्था कार्यरत आहे का आपल्या देशामध्ये की या पद्धतीने, आता मी तुम्हाला म्हटलं तसं की गरज आहे तेव्हा वापरून घ्या, गरज आहे तेव्हा त्यांना पुढे करून पत्रकारांचं तोंड बंद करा, ह्या पद्धतीचं जर वातावरण निर्माण होत असेल तर मला असं वाटतं की ती काळजीची गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे पत्रकारांची खिल्ली उडवणं, हसणं हा त्याच्यावरचा उपाय नाही, तर सगळ्यांनीच काळजी करून त्याच्यावर उपाय शोधणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे आणि तो व्हायला पाहिजे. म्हणजे म्हणूनच कदाचित आपण त्याला चौथा स्तंभ म्हणतो, कारण लोकशाहीचे घटक फार महत्वाचे असतात असं आपण जेव्हा ठामपणे म्हणतो तेव्हा या म्हणजे ज्या घटकाची देशात युद्ध सर्वांगीण सदृश वातावरण जपणूक. आहे, म्हणजे आता तुम्हाला मान्य नाही होणार, पण आपल्या देशात युद्ध कुठे असं तुम्ही म्हणाल ते ठिकठिकाणी, आई पण माझ्याशी सहमत होईल की ठिकठिकाणी माणसं युद्ध सदृश वातावरणात जगतायत. कधी हल्ले होतील माणसांवर, नागरिकांवर याची काही खात्री नाहीये. अशा ठिकाणी जाऊन काम करणाऱ्या कितीतरी पत्रकारांचं मला वाटतं की युपी आणि बिहारमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये किती पत्रकारांच्या हत्या झाल्या जरा जाऊन बघूया आपण सगळ्यांनी. आणि हत्या झाल्यात. महाराष्ट्रात पण महाराष्ट्रात हत्या झालेल्या झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे माणसं युद्धजन्य स्थितीत जगतायत, सामान्य माणसं, पत्रकार जगतायत. कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही तोफा धडाडतायत आणि तिकडे जाऊन रिपोर्टिंग करतायत, तसंही रिपोर्टिंग आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती अशा पद्धतीने काम करणाऱ्या महिला पण आहेत, महिला रिपोर्टर्स आहेत की ज्यांनी फील्डवर जाऊन रिपोर्टिंग केलेलं आहे आणि ती परिस्थिती काय असते ही तिथे गेल्याशिवाय कोणाला कळणार नाही. पण तुम्ही म्हणता तसं आज बिल्डिंगच्या खाली सुद्धा पत्रकाराला कदाचित असुरक्षितता आहेच निर्माण ना. होऊ शकते, ती आहेच ना. सीमेवरतीच असते. अशातलं आहेच ना. आणखीन जाणून घेते. एक फोन खोळांबलाय बऱ्याच वेळापासून, तो घेते. नमस्कार, बोला. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार. हा विठ्ठलजी बोला. माझा प्रश्न भिडे मॅडम यांना आहे. नमस्कार. 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 तर विषय असा आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण म्हणतो. नमस्कार. विठ्ठलजी सलग प्रश्न विचारायचा आहेत का? शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कर्मचारी जे असतात त्यांना पत्रकारिता करता येते काय? धन्यवाद. तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळालंच. लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी त्यांची ओळख आहे. त्या पत्रकारिता या वशाविषयी ते आपल्याशी बोलतात. हा वसा त्यांनी घेतलेला आहे. हे कार्यक्षेत्र त्यांचं आणि त्याबरोबरच या कार्यक्षेत्रामधल्या सहकाऱ्यांवर होणारे हल्ले आणि त्याचा निषेध या सर्वांकष मुद्द्यांचा विचार आज आपण सखी सह्याद्रीमध्ये करत आहोत. राही मॅडम, जेव्हा आपण असं म्हणतो की पत्रकारांवरती होणारे हल्ले ही फक्त राज्य, गाव या तालुका पातळीवरची मर्यादित गोष्ट नसून ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडणारी घटना आहे, त्याचा निषेध आपण करायला हवा, तर तुमच्या दोघींचंही म्हणणं एक ठामपणे आहे, निषेध हा शब्द फार छोटा पडतो किंवा तो पोकळ आहे. नेमकं काय ठोस व्हायला हवं आणि यांच्यावरती होणारे हल्ले हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचे हल्ले आहेत असंही आपण दोघी वारंवार म्हणत आहात. मग नेमका हल्ल्यावरती उपाययोजना काय, हे हल्ले आणि पत्रकारितांची कार्यप्रणाली या दोन्ही दृष्टिकोनातनं, अनुभवांच्या माध्यमातून मला जाणून घ्यायला आवडेल. पत्रकारितेचं सगळ्यात महत्वाचं आंतरराष्ट्रीय पातळीचा जर आपण विचार केला तर माहिती लोकांसमोर पोहोचवणं. तर ती माहिती पोहोचवण्याचं काम म्हणजे जिकडे तिकडे युद्ध होतात, म्हणजे लढाया सुरू असतात, त्यावेळेला प्रत्यक्ष तिथे जाऊन, युद्धभूमीवर जाऊन, प्रत्यक्ष जाऊन सुद्धा तळमळीनं पत्रकारिता करणारे पत्रकार आहेत. पण आता अशा पत्रकारांची जर हत्या होत असेल तर मग ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही का? कारण ते माहिती, तिथे काय घडतंय त्याची माहिती कळवतायत ते. म्हणजे तिथे
युद्ध जेव्हा सुरू असतं तेव्हा तिथल्या नागरिकांची काय ससेहोलपट होत असते, तर ती सगळी माहिती आणि त्यांना कसं संरक्षण म्हणजे ते स्वतःच्या संरक्षणाची काळजी करत नाहीत, ते आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या देशातले तिथले नागरिक ते संरक्षित कसे राहतील, त्यांना कसं त्यांचं हाल अपेष्टा त्यांच्या जर उघड केल्या तर त्यांना कसं संरक्षण मिळू शकतं, ते संरक्षण मिळण्यासाठी दबाव येऊ शकतं, म्हणजे ह्या भावनेतून पत्रकारिता करत असतात. आणि अशा पत्रकारांची हत्या होते जेव्हा आता जगभरामध्ये जवळजवळ 1000च्या वर पत्रकारांची हत्या झालेली आहे. आणि त्याच्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही कमी नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा हत्या झालेल्या आहेत, आपल्या देश पातळीवर हत्या झालेल्या आहेत. आणि इतकं सगळं होऊन पण जो समाजाला सजग करण्याचा प्रयत्न करतो, जो लोकशाहीचा चौथा खांब म्हणून समाजाचं दुःख वेशीवर टांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावरच जर हल्ले होत असतील तर तो विषय सर्वांनी, समाजाने सुद्धा हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे की नाही. तर तसा तितका रिस्पॉन्स मिळत नाही. म्हणजे आता आम्ही संपादक पदावर बसल्याच्या नंतर आमच्या आवृत्तीमध्ये काय छापून आलं, कुठला लेख छापून आला की लगेच संवेदनशीलता एवढी असते की ताबडतोब आम्हाला फोन येतात, हे कसं काय लिहिलं, ते कसं काय लिहिलं, त्या संपादकाला काढून टाका, ह्या वार्ताहराला काढून टाका, नाहीतर मग काय करू, आम्ही वर्तमानपत्राच्या जाहिरातीच बंद करू. बघाचा मुद्दा दबाव तंत्र. मग हे अशा पद्धतीने जर का पत्रकारितेचं भवितव्य असेल तर ह्याला लोकशाहीचा चौथा खांब तरी आपण का म्हणायचा, असा मला कधी कधी प्रश्न पडतो की हा ज्वलंत मुद्दा आहे. एक फोन घेते पटकन. हा हा नाही, जोडून मी एक म्हणते की अत्यंत जबाबदार राजकारणी सुद्धा म्हणजे प्रेस्टिट्यूट हा शब्द कसा काय वापरू शकतात. बर, प्रेस्टिट्यूट या शब्दाला जो एक घिनवणा ज्याला हिंदीत म्हणतात असा अर्थ आहे. मला असं वाटतं की प्रेस बद्दलची भावना त्याच्यामध्ये व्यक्त होते. अशा याच्यातून आम्हाला काय न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही तरी कशी बाळगावी या सगळ्या ह्याच्यामध्ये. या सगळ्यामध्ये एक सहज विचारते की या सगळ्यामध्ये याला तुमची लेखणी आणि तुमची वाचाच पुन्हा वेगळ्या दिशा आणि सामान्यांना मार्गदर्शन करू शकेल का? कारण ती ताकद तुमच्या लेखणीतच आहे. कारण त्या लेखणीमुळेच हल्ले होत आहेत, त्या लेखणीमुळेच लोकांची बोटं उठत आहेत आणि तेव्हा त्यांनाच नेमकं काय आहे हे सत्य समाजासमोर आणणं हे पुन्हा त्याच लेखणीचे काम आहे. सत्य सांगायचं म्हटलं तर त्याच्यासाठीच प्रश्न निर्माण झालेला आहे. सत्यच सांगता येते की सांगायला अडकाठी असणं हाच त्यातला मुख्य ह्याचा भाग असू शकतो. म्हणजे आणि आता म्हणजे अगदी सुरुवातीला राई म्हणाली तसं की सत्य सांगायला कोणाकोणाला अडचणी आहे तर ती यादी प्रचंड मोठी आहे. आणि त्या सगळ्या यंत्रणेतल्या आम्ही हे अगदी एका वेगळ्या टोकावर असलेला एवढा छोटा बिंदू होता आम्ही तसं बघायला गेलं तर. म्हणजे थेट रोषाचे दोन्ही पत्रकार होतात. मात्र तो रोष ज्याच्यामुळे निर्माण होतो त्या कर्त्यापर्यंत फारसं कधी कोणी जातच नाही ना या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि ती व्यवस्था जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत ह्या गुंतागुंती, या पद्धतीच्या चर्चा या होत राहणार, ह्याला काही पर्याय नाही. म्हणजे अजूनही आपल्याला त्या अर्थाने स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ समजायला अजून कितीतरी काळ खूप काम करावं लागणार आहे. आणि तू म्हणालीस असं आता की मग काही झालं तरी लिहित राहणं, अडवलं तरी. आणि मग आता तर असंख्य मार्ग आहेत. म्हणजे नवीन या नेटच्या जगामध्ये तुम्हाला इतके ओपनिंग्ज आहेत की व्यक्त होण्याला काही मर्यादा नाही आहेत. तू व्यक्त होत राहा, बोलत राहा, सांगत राहा. समाजाने एक सजगता असली पाहिजे की आता समजा एखादा आर्टिकल आलं, एखादा लेख आला तर त्याच्यावर तुमचं मत तुम्ही, आमचं त्यांना सांगणं नेहमी हेच असतं की तुमचं मत व्यक्त करा, आम्ही ते छापू. म्हणजे ह्याला म्हणजे जर का आपल्या देशात लोकशाही आहे तर आम्ही तुमच्या मताचा सुद्धा आदर करूच ना. पण तुम्ही, कारण तुम्हाला ते मत मांडायचंच नसतं तेव्हा तुमची आरेरावी असते. झुंडीने हल्ला करणं नावाचा एक प्रकार हल्ली सुरू झालेला आहे. ही आता म्हणाली तसं की समजा राई भिडेंनी काही लिहिलं, त्यातलं काही मतं तुम्हाला नाही पटली, ते म्हणतात तसं तुम्ही तुमची मतं मांडा, प्रतिवाद करा. 2 कशाला 3, 4, 5, 6 बाजू असू शकतात एखाद्या प्रश्नाच्या, पण जर मुद्द्याला मुद्दे द्यायचेच नाहीत असं ठरवलेलं असेल समजा, एकतर्फी भाष्य करण्याची तर मग माणसं गुद्द्यावरच येतात. आणि आता गुद्देच आपल्या चर्चेचा विषय आहे. पुढचा फोन घेते चटकन. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला किशोरजी. अशा वास्तविकपणे की पोलीस प्रोटेक्शन हे दिलं गेलं पाहिजे ज्या पत्रकाराच्या जीवाला धोका आहे किंवा ज्याला धमकी देण्यात आलेली आहे.
आता ती काय अजून काय होताना इफेक्टिव्हली होताना काही दिसत नाहीये. तर मग मला काय सजेस्ट करायचं होतं आणि तुमचं तुम्ही मतं सांगावी त्याच्यावरती, की एक म्हणजे जबाबदारी वर्तमान पेपरची असली पाहिजे की त्या पत्रकाराचा इन्शुरन्स काढला गेला पाहिजे. दॅट इज नंबर 1. सेकंड थिंग, जर का ते फार मोठा थ्रेट असेल तर त्याला सेल्फ डिफेन्स करता रिव्हॉल्व्हरचा लायसन्स मिळण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत त्या न्यूजपेपरने. तर आपलं ह्या बाबतीमध्ये काय मत आहे? थँक्यू. धन्यवाद. किशोरजींचा मुद्दा असा होता की पत्रकारांना पोलीस संरक्षण देण्यात येणं आणि पत्रकारांना पिस्तूलचं लायसन देण्यात येणं, या दोन्ही बाबतीमध्ये मुख्य संपादिका या नात्याने तुम्हाला काही व्यक्त व्हावंसं वाटतं का? सर्वप्रथम मी किशोरजी नगरकर यांना धन्यवाद देईन की त्यांनी पत्रकारांच्या बद्दल एवढी संवेदनशीलता दाखवून त्यांच्या संरक्षणाबद्दल जरा गांभीर्याने प्रश्न विचारलेला आहे. खरं सांगायचं तर इन्शुरन्सचा जो विषय त्यांनी मांडलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. ती आमच्या पत्रकारांची सुद्धा मागणी आहेच आहे की पत्रकारांचा विमा हा झालाच पाहिजे. अनेक पत्र संघटना जेव्हा सरकार एखादी गोष्ट करत नाही तेव्हा मग आपल्यालाच त्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागतो. तर आमच्या बऱ्याच पत्रकार संघटना अशा आहेत की त्या इन्शुरन्सचं काम करतात, म्हणजे पत्रकारांच्यासाठी इन्शुरन्स काढण्याचं काम करतात. तर तो एक मुद्दा आहे. पण ते पिस्तूल वगैरे जे म्हणतात ते लोकशाहीमध्ये ह्या अशा गोष्टी काही बरोबर नाही. म्हणजे पिस्तूल आणि कुणाकुणाला देणार आणि पुन्हा पोलीस संरक्षण कुणाकुणाला देणार. अहो पण जेव्हा वार्ताहर एखादी घटना कव्हर करण्यासाठी जातो तेव्हा पोलीसच त्याला पकडून मॅन हँडलिंग ज्याला म्हणतात तशा पद्धतीने त्याला हाकलून देतात. तर अशा पद्धतीने आणि आतापर्यंत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ 10 ते 12% पोलिसांनी हल्ले केलेले पत्रकारांवरती. तर अशा पद्धतीचं तर पोलिसांचं संरक्षण मिळावं म्हणजे किमान वार्ताहर जेव्हा तिथे एखादा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी जातो तेव्हा तरी पोलिसांनी त्याला म्हणजे सहकार्य करणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. तिला जोडून एक किस्सा सांगते. आपल्या महाराष्ट्रातले खूप नामवंत संपादक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्यावरती काही वर्षांपूर्वी त्यांच्या घराजवळ जाऊन त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न झाला होता. खूप आदरणीय नाव आहे, खूप विद्वान अशा पद्धतीचे संपादक आहेत ते. त्यांना पोलीस संरक्षणाच्या बद्दल त्यांच्या चर्चा झाली, दिलं गेलं, पण त्यांच्यापर्यंत तरी सुद्धा गुंड त्यांच्या घरापर्यंत पोहोचत असतील आणि 2 संरक्षक दरवाजे असून सुद्धा संपादकांच्यावर हल्ले करण्याची हिंमत तिथल्या लोकांची होत असेल तर या पोलीस संरक्षणाला काय अर्थ आहे हे आपल्याला म्हणजे मला असं वाटतं की हे किस्सा म्हणून हा तुम्हाला सगळ्यांना सांगते मी, पण त्याच्यातनं बोध घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण मगाशी त्यांनी जो मुद्दा काढला की पत्रकारांना पोलीस प्रोटेक्शन किंवा एक सुरक्षिततेचं कवच हवं. सुरक्षिततेचं कवच म्हणताना नेमकी सुरक्षितता कोणत्या कोणत्या पातळ्यांवर आवश्यक आहे तेच मी सांगितलं ना. म्हणजे इतकी महनीय व्यक्ती, महाराष्ट्राच्या पत्रकारितेतलं एक अग्रगण्य नाव, आणि त्यांना त्यांच्या थेट घरामध्ये घुसून जर थ्रेट दिली जाते, त्यांना त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न होतो. मग त्या हल्ल्याच्या धमक्या आधी आलेल्या आहेत, त्याच्याविषयी तक्रारी झालेल्या आहेत, त्याच्याविषयी सरकार म्हणलेलं आहे की आम्ही यांच्यासाठी सगळे प्रयत्न करू, आणि तरीही त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना मारण्याचा प्रयत्न होतो. हे मग पोलीस संरक्षणाची सगळी जी काय आपण काय आपल्या डोक्यामध्ये जी एक कल्पना आहे, हा संरक्षणाचा एक मुद्दा झाला. पोलीस काही अर्थच उरत नाही ना जरी संरक्षणाचा. म्हणजे जसा आता विमा हा आला किंवा कामामधली सुरक्षितता हा एक मुद्दा आला. तुम्ही मगाचा जो मुद्दा मांडला होता तोही मी याच्याशी जोडते. तो म्हणजे हल्ला हा फक्त शारीरिक नसतो, तो वेगवेगळ्या पातळ्यांवर. मी जरा वेगळा मुद्दा मांडते, म्हणजे अगदीच वेगळा मुद्दा आहे हा. मगापासून ज्याचा आम्ही सारखा उल्लेख करतोय, म्हणजे का कायदा हवाय आम्हाला हा. एक लक्षात घ्या की काही गोष्टी ह्या नुसत्या सांगून येत नाहीत अस्तित्वात. त्याच्यासाठी काहीतरी कायद्याचं प्रारूप मॉडेल, काहीतरी एक त्याला दात असावे लागतात. म्हणजे दंतविहीन कुठची गोष्ट तुम्ही चावू शकत नाही, त्याच्यातून काही निघत नाही काय. मग आता कायदा काय पाहिजे, म्हणजे त्यात काय काय हवं, म्हणजे त्याच्यात राहिला माहिती की अनेक चर्चांचे दौर झालेले आहेत, ते सोडू आपण. पण मुळामध्ये एखादं सत्य गवसलेलं मांडण्याचं स्वातंत्र्य असणं, ह्या तरतुदीचा ज्या पद्धतीने समावेश कायद्यामध्ये केला जायला पाहिजे, आणि ते संरक्षण पत्रकाराला आहे, आणि ते कोणाकोणापासून आहे ते सुद्धा आपण तिथे स्पष्ट करायला हवं. म्हणजे आता इथे सगळ्याच गोष्टी बोलणं शक्य नाही, ते सगळे घटक सांगणं शक्य नाही ते.
पण ते जर असेल तर किमान मला असं वाटतं की थोडं तरी निवांत मनाने माणसं काम करू शकतील. बरं. आज हा सगळा म्हणजे शेवटी कुठे जाऊन थांबतं हे सगळं, की एका परीने दुर्दैवी आहे की हे त्याच्यासाठी कायदा करावा लागणं आणि त्याची मागणी आम्हाला सतत करावी लागणं किंवा काय. कारण कशासाठी तुम्ही काही गोष्टी या गृहीत धरूनच व्हायला पाहिजे. म्हणजे कोण चालवतंय एखादा समूह, त्यांचं धोरण काय वगैरे हे सगळं मान्य आहे आपल्याला. राज्यकर्त्यांचे काही धारणा असतील, त्यांच्या काही अडचणी असतील, समाज व्यवस्थेचे काही प्रश्न असतील, अन्य घटकांचं सुद्धा काही दृष्टिकोन, या सगळ्यातून एक सरासरी काहीतरी काढावी हे मला मान्य आहे. पण सरासरी काढताना हे मांडूच दिलं जाऊ नये अशा पद्धतीने जर काही गोष्टी डूज अँड डोंट्स मध्ये विभागल्या जात असतील तर मला असं वाटतं, मगाशी राई म्हणाली तसं, की हे हे तत्व जे आहे की मला जे योग्य वाटतं ते मांडते, तुला जे योग्य वाटतं ते मांड, तिसरं आणखीन त्याला जे वाटेल ते मांडेल. आणि ही विचारांची जी मोकळीपणा आहे हा येण्यासाठी जर सांगून कळत नसेल किंवा ही व्यवस्था मान्य नसेल करत हे, तर मग त्याला कायद्याचंच बंधन पाहिजे. आता म्हणजे स्वातंत्र्याला सुद्धा कायद्याचं बंधन जर आपल्याला नाईलाजच असेल आणि पाहिजेच असेल तर ते करणं गरजेचं आहे. मला स्वतःला असं वाटते की कायद्यासारखं मोठं शस्त्र नाही आता. पिस्तूल आम्ही घेऊन कोणाकोणाला मारणार आहोत, किती लोकांना मारणार आम्ही. म्हणजे शेवटी दुधारी शस्त्र आहे ते, त्याचाही गैरवापर होईल. आता ही म्हणाली कायद्याचा गैरवापर होईल अशी भीती वाटते, मग पिस्तुलाचा नाही का होणार? होणारच ना. त्याचा पण होईलच ना. खरं बरोबर आहे, तो मुद्दा घेते. पुढचा फोन आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. मी राजेंद्र मराठी शेवगाव नगरहून बोलतोय. मॅडम, ग्रामीण भागामध्ये पत्रकार जे काम करतात त्यांना वृत्तपत्राकडून ओळखपत्र सुद्धा दिलं जात नाही. ओळखपत्र दिलं जावं याबद्दल तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद. राजेंद्रजींचा मुद्दा महत्वाचा आहे. युनेस्कोचा अहवाल सांगतो की दर 4.5 दिवसापाठीमागे एका पत्रकाराची हत्या होते. मग हा अहवाल जो आपल्या समोर येतो तो अस्वस्थ करून सोडतो आणि हा सांगतो की हा आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ किंवा महत्वाचा समाजातला घटक, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारा घटक, हे सगळं काही आपण ज्याला लेबल लावतो, ज्याला काही विशेषण लावतो, तो इतका असुरक्षित आहे. तर सामान्य माणसांची काय कथा किंवा व्यथा, या सगळ्याविषयी, त्यांच्या सुरक्षिततेविषयी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी, या सगळ्याविषयी आपल्यासमोर उलगडतायत पत्रकार राही भिडे आणि पत्रकार प्रतिमा जोशी. मॅडम, मगाचा फोन होता राही मॅडम, त्यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा म्हटला. गावोगावी पत्रकारांना ओळखपत्र देण्यासाठी सुद्धा काकू केली जाते. या बाबतीमध्ये मुख्य संपादिका काय सांगू इच्छितात? नाही, बरोबर आहे, त्यांचा प्रश्न अगदी रास्त आहे. कारण आम्ही गावागावाला जातो तेव्हा आम्हाला सुद्धा हा प्रश्न फेस करावा लागतो. अच्छा. हां, तर पत्रकाराला ओळखपत्र दिलंच पाहिजे हे माझं मत आहे. म्हणजे आमच्या संस्थेचं मत आहे सगळ्यांचं, की पत्रकार जर असेल तर त्याचं ओळखपत्र असेल तर तो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि मुख्य म्हणजे पत्रकार म्हणून त्याची चांगली ओळख होऊ शकते. पण त्याने किती जरी ओरडून सांगितलं की मी पत्रकार आहे तर तो कोणी मानायला तयार होत नाही. तेव्हा पत्रकारांना ओळखपत्र दिलंच पाहिजे. पण बरेचदा आता त्या पत्रकारितेच्या संरक्षण कायद्याबद्दलचं जसं मत आहे की काही त्याचा दुरुपयोग करतील, तसंच काही पत्रकारांनी ह्याचा दुरुपयोग सुद्धा केलेला आहे. म्हणजे कुणाला पोलीसमध्ये वगैरे असं जातात तेव्हा मी पत्रकार आहे असं सांगून ती जी मगरुरी असते ती काही ठिकाणी असते. म्हणजे ती सर्रास असेलच असं नाही. म्हणजे प्रत्येक नियमाला अपवाद हा असतो तसा तो प्रकार आहे. पण पत्रकारांना ओळखपत्र हे मिळालं पाहिजे. कारण काय की त्याला एकतर आज परिस्थिती अशी आहे आणि जागतिकीकरणानंतर संबंध पत्रकारितेतले निकषच सगळे इतके बदललेले आहेत की अगदी मासमध्ये पत्रकारांना काढून सुद्धा टाकलं जातं. आज मंदी आहे, बिझनेस चालत नाही, अशी काही कारणं सुद्धा असतात. तेव्हा पत्रकारितेच्या व्यवसायामध्ये सुरक्षितता असतेच असं नाही. त्यामुळे पत्रकारितेच्या मुळामध्ये त्याची नोकरी सुद्धा असुरक्षित असते. मग अशा वेळेला त्या पत्रकाराला त्याचा आयडेंटिटी कार्ड, एक तो पत्रकार आहे म्हणजे ही त्याची ओळख असली पाहिजे. ओळख त्यांच्यापाशी देणं हे संस्थेलाही तितकंच बंधनकारक आहे. बंधनकारक त्यांना नाहीये, बंधनकारक नाहीये, पण त्या दृष्टिकोनात त्यांनी जबाबदारी समजून ती कृती करायला हवी असं आपण बरेच लोक करतात.
तिथं त्या पद्धतीने. खास करून गावामधली ही समस्या आहे त्याच्यामुळे तिथे व्हायला हो. पाहिजे. जेव्हा आपण असं म्हणतो की पत्रकारांच्या बाबतीमध्ये हा समाजासमोर वेगवेगळ्या गोष्टी मांडतात, पण त्याचबरोबर मला प्रतिमा मॅडम असं म्हणायचं आहे की पत्रकारांवरती एक असलेली जबाबदारी या दृष्टिकोनातून जेव्हा महत्वाची गोष्ट, महत्वाची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचते तेव्हा त्याची किंमत ओळखून ती पटकन लोकांसमोर न मांडणं आणि त्या सिक्रेसी मेंटेन करणं हा जो कन्सेप्ट आहे, या मुद्द्याविषयी काही प्रकाशझोत टाकू शकाल का? सिक्रेसीचं तर काय म्हणजे आत्ता मगाशी म्हणजे सतत आमच्या बोलण्यात येत आहे की अडचणीचं काही आलं समोर, म्हणजे अशा पद्धतीने लोक अप्रोच होतात, फोन येतात, स्वतः येतात बऱ्याचदा की कोण तुमचा रिपोर्टर आहे, ही बातमी देणार आहे, सांगा जरा. आणि आम्हाला त्यांना सांगावं लागतं की आमच्या नियमांप्रमाणे आणि याच्याप्रमाणे आम्ही त्याचं नाव नाही डिस्क्लोज करू शकत तुम्हाला. आणि तरी इतक्या प्रकारे त्याच्यावरती दबाव आणला जातो, इतक्या पद्धतीने. म्हणजे किती सोपे सोपे मार्ग आहेत की तुम्ही 1 कोटीचा दावा टाकून द्या, एक नोटीस पाठवली की व्यवस्थापन सुद्धा विचार करतो की बापरे 1 कोटीचा दावा आलाय आपल्यावरती. म्हणजे कधी कधी अशा घटना घडलेल्या आहेत किंवा असे किस्से घडलेले आहेत की ज्या वेळेला समोर अशा पद्धतीने आव्हान आलेलं आहे, दिलेली बातमीच खरी निघालेली आहे नंतर, पण त्या संपूर्ण दौऱ्यात म्हणजे दरम्यान पत्रकाराने ज्या पद्धतीचे मानसिक त्रास काढलेले आहेत त्याच्यावर काय उपाय आपल्याकडे? म्हणजे काहीच नाहीये बघायला गेलं तर. मानसिक हानी होते प्रचंड आहे. आणि त्याचं नुसतं मानसिक नाही, अनेकांना त्याचे आर्थिक आणि अन्य फटके सुद्धा बसलेले असू शकतात किंवा बसलेले आहेत असं मला वाटतं या सगळ्या ह्याच्यात. त्यामुळे ह्या पद्धतीचं खूप गोष्टी आहेत. तुम्ही सिक्युरिटी सारखं म्हणता याच्यामध्ये. मी तुम्हाला आता सांगते की मुंबईला ज्याच्यामुळे खूप म्हणजे अजूनही आपण विसरलेलो नाही अशा 92-93च्या दंगली, म्हणजे आम्ही राही आम्ही दोघी म्हणजे महिला असून सुद्धा आम्ही कधीही असं म्हटलं नाही की आम्ही या दंगलीच्या वातावरणामध्ये खाली उतरणार नाही. आम्ही प्रत्यक्ष फील्डमध्ये गेलेलो आहोत, कामं केलेली आहेत, त्याही वेळेला रिपोर्टिंग केलेलं आहे. ही स्वतः मंत्रालयाशी संबंधित होती, पॉलिटिकल रिपोर्टिंग केलेलं आहे आणि पॉलिटिकल रिपोर्टिंगचा फटके पण बसलेले आहेत, म्हणजे धमक्या पण आलेल्या आहेत. या सगळ्यातनं आम्ही गेलेलो आहोत. म्हणजे ही भीती आम्हाला नव्हती का बाबा दंगल चालू आहे तर आपल्यालाही काही त्रास होईल त्याचा, आम्हालाही होती ही भीती. पण आता तुम्ही सारखं म्हणताय तसं की हे लक्षात घेऊन काही गोष्टी धोरणात्मकच व्हायला पाहिजे. तो म्हणजे आपण चर्चा करून काय होईल किंवा नाही मला माहित नाही. आम्ही निडरपणे करतोय काम, ते आमची स्वतःला काहीतरी वाटतंय म्हणून करतोय. आता चाललंय पत्रकारांच्या पेन्शनचं देशामध्ये 16 राज्यांमध्ये पेन्शन पत्रकारांना पेन्शन मिळत नाही. अनेक गोष्टी आहेत आमच्या बाबतीमध्ये. म्हणजे जॉब सिक्युरिटी पासून तर ते फील्डवर प्रत्यक्ष सिक्युरिटी पर्यंतचे प्रश्न आहेत. खरे मुद्दे अनेक आहेत, पण एक मुद्दा सतत आपल्यापाशी पोहोचतो तो म्हणजे असा की शासनाच्या कल्याणकारी योजनांचं कोड कौतुक करणारा हाच पत्रकार असतो आणि त्याचबरोबर त्यांच्या अप्रस्तुत योजनांवरती ताशेरे ओढणारा, कोरडे ओढणाराही हाच पत्रकार असतो. मग आपल्या बाजूने म्हणजे समाजाच्या बाजूने प्रतिनिधित्व करणारं हे व्यक्तिमत्व आहे. हे व्यक्तिमत्व हा समाजातला महत्वपूर्ण घटक आहे. मग त्याची सुरक्षितता सीमेवरच्या सैनिका इतकीच आपल्या दृष्टिकोनातनं, समाजाच्या दृष्टिकोनातनं मोलाची नाही का? प्रश्न तुमच्या आमच्या मनातला फक्त राहता कामा नये, समोर यायला पाहिजे. आणि त्यासाठी हा मंच कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. आपण दोघी जणी आलात, अतिशय परखड मतं मांडलीत, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.